नमस्कार मित्रांनो, तर आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे हेल्दी वेज स्नॅक्स. वेळ वाया न घालवता कृतीकडे वळूया. तर सर्वात पहिले इथे मी पोहे आणि मखाने अर्धा-अर्धा वाटी घेतलेले आहेत. आता आपण ह्यांना ग्राइंड करून घेणार आहोत. फाईन ग्राइंड केल्यानंतर आता आपण एका वाटीमध्ये 1 कप रवा आणि पाव कप दही घेतलेली आहे. त्यामध्ये आपण हे जे ग्राइंड केलेलं मिश्रण आहे ते घालणार आहोत आणि नीटनी मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला हळूहळू पाणी घालायचं आहे. पाणी घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट ठेवायची नाही आहे. तर तयार झालं की त्याला 5 मिनिटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे. तर आता या स्नॅकमध्ये ज्या भाज्या घालायच्या त्या आपण चॉप करून घेऊया. इथे मी एक चॉपर वापरलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, गाजर आणि थोडंसं कोबी घेतलेलं आहे. तुम्ही बीटचाही वापर करू शकता. आता मी या सगळ्याला ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता आपलं जे बॅटर होतं ज्यांना आपण 5 ते 10 मिनटं बाजूला ठेवलेलं त्यामध्ये मी नॉर्मल इनो घातलेला आहे आणि आपण ह्याला फटाफट मिक्स करून घेणार आहोत. इनो घातल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये आपले चॉप केलेल्या भाज्या घालायच्या आहेत. भाज्या घातल्यामुळे फक्त चवच वाढत नाही तर शरीरासाठी आवश्यक फायबरही मिळतं. प्रॉपरली मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत. इथे मी मसाला, धणे-जिरे पूड आणि मीठ घेतलेलं आहे. आपल्याला हे नीट परत मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे एक अशी ताटली घेतलेली आहे. ज्याला साईडला तुम्ही कड बघू शकता. त्यावरती मी ब्रशने थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आपण हा जो बॅटर रेडी केलेला तो आपण ह्यामध्ये घालणार आहोत. त्याला नीट सेट करून घेणार आहे. ती ताटली आपल्याला थोडी आपटून घ्यायची आहे. चमच्याने बॅटर सेट केल्यानंतर ज्याने की जर एअर बबल्स असतील तर ते निघून जातील. गॅसवर एका पातेल्यात आधीच मी पाणी गरम करत ठेवलेलं. पाण्याला थोडे बुडबुडे आल्या की आपण त्यावरती ती ताटली ठेवणार आहोत आणि त्याला झाकण देऊन 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत. नंतर सुरीच्या मदतीने आपण असं त्यामध्ये मधीत घालून बघणार आहोत. जर ते चिटकत नसेल तर आपलं हे तयार आहे. आता ह्याला खाली काढून घेतल्यावरती मी ह्याला कट करून घेते आहे. इथे मी ट्रायंग्युलर शेपमध्ये कट करते आहे. आता हे कट करून झालं की मग आपली स्टीम्ड वडी जी आहे ती तयार आहे. स्टीम्ड स्नॅक तयार झालेला आहे. आता आपण ह्याला शॅलो फ्राय करणार आहोत. आता या स्नॅक्सची खासियत म्हणजे लहान मुलांना टिफिनवर पण तुम्ही देऊ शकता. आता इथे आपण एक पॅन घेतलेला आहे. नॉनस्टिक पॅनवरती थोडंसं तेल लावून घेतले ब्रशनी आणि मग आपण जे काप करून घेतलेले ते यावरती शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. फक्त स्टीम केलेले स्नॅक्सही खाता येतात, पण हलकं शॅलो फ्राय केल्यावर बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असं अप्रतिम टेक्स्चर मिळतो. तर आता आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. तर जर तुम्हाला आमची आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका चविष्ट रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि नवीन नवीन रेसिपीज करत राहा.